सियाचीन येथे बर्फाच्या ढिगाऱ्याखाली 6 दिवस मृत्यूशी झुंजणाऱ्या लान्स हनुमंतप्पा यांचा जीवन संघर्ष अखेर गुरुवारी संपला। सकाळी 11:45 लष्करी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। सियाचीन मधील हिमस्खलनात 25 फूट बर्फाखाली गाडल्या गेल्यानंतरही 6 दिवसांनी जिवंत सापडलेले भारतीय लष्कराचे जिगरबाज जवान लान्स नाईक हनुमंतप्पा कोबद यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली। आर हॉस्पिटलमध्ये सकाळी 11:45 या लढवय्या जवानानं अखेरचा श्वास घेतला। हनुमंतप्पाच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे। सध्या हनुमंतप्पा यांच्या पत्नी आणि आईसह कुटुंबातील 6 जण दिल्लीत आहेत।